मित्रांनो, आजचा भाग एकदम इंटरेस्टिंग आहे. टाइम फ्रेम आपण इंट्राडे मध्ये कशा प्रकारे स्विच करायचा आणि त्या टाइम फ्रेमवर आपण पर्टिक्युलर कशा प्रकारे ट्रेड ऍक्टिव्हेट करायचा हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करू. मी आपला कपिल आपल्या या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आपल्याला इंट्राडे मध्ये सगळ्यात महत्त्वाची टाइम फ्रेम आहे मित्रांनो, ती आहे 5 मिनिटाची, जी की इथे मी लावलेली निफ्टी 50चा चार्ट आहे आणि 5 मिनिटाची टाइम फ्रेम लावलेली आहे. आता आपल्याला सर्वात पहिले फर्स्ट कॅन्डल पाहिजे आहे 5 मिनिटाची, जी इथे आपल्याला ग्रीन पाहायला मिळते. कधी मी तिला मार्क करून घेतला, तिचा हाय आणि लो. तर मला आहे ना पहिल्या 5 मिनिटातच कधी ब्रेकआउट होताना दिसतंय तरच मी यामध्ये एंट्री करणार आहे मित्रांनो. वरती किंवा खाली कुठेही ब्रेकआउट होता येतं, पण कधी 5-5 मिनिटाच्या 3 कॅन्डल बनल्या तर मी लगेच माझी टाइम फ्रेम या ठिकाणी कितीची करणार आहे, 15 मिनिटाची करणार आहे मित्रांनो. आणि आता मी काय करणार आहे ना, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमला मी या ठिकाणी मार्क करून घेणार आहे. का? कारण 5 मिनिटांच्या कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये मोमेंटम आली नाही, म्हणजे स्टार्टिंगला कोणतीही मोठी मोमेंटम इथे पाहायला मला मिळाली नाही. मी आता माझी टाइम फ्रेम स्विच करणार आहे. का करणार आहे? कारण मला आता 15 मिनिटाची रेंज भेट. आता जोपर्यंत 15 मिनिटाची रेंज ब्रेक होत नाही तोपर्यंत मी यामध्ये ट्रेड करणार नाही. मी पुढे अजून कशा प्रकारे टाइम फ्रेम आपल्याला स्विच करत जायचं ते सांगणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. हे आपण एका दिवसाचं पहिला, आता आपण प्रिव्हियस दिवसाला जाऊ. आज त्यासाठी 5 मिनिटाची टाइम फ्रेम आपण इथे लावली मित्रांनो, आणि 5 मिनिटाची टाइम फ्रेम लावल्यानंतर मला त्या कॅन्डलची रेंज काढायची. जशी तुम्ही इथे पाहू शकता, सिंपल आहे मित्रांनो, हाय आणि लो मार्क करायचा. आता हिच्यामध्ये तुम्ही 2 प्रकारे पण हाय आणि लो मार्क करू शकता. एक तर बॉडीचा करू शकता. तर तुम्ही कधी कॅन्डलस्टिक पॅटर्नचे व्हिडिओ पाहिले असतील आपले, तर तुम्हाला माहिती बॉडी कशाला म्हणतो आणि शॅडो कशाला म्हणतो. तर तुम्ही बॉडीचाही इथे करू शकता, शॅडोचाही इथे करू शकता. जसं ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन वॉट एव्हर जे दिसते, आपला एक ट्रेड बनतोय, या इथे आपला एसएल असतो. मोठी कॅन्डल असली तर आपला एसएल ह्या बॉडीच्या इथे यायला हवा. एक ट्रेड आपल्याला पाहायला मिळालाय. त्यानंतर आपल्याला लगेच कॅन्डलस्टिक पॅटर्न परत इथे शिफ्ट करायचंय 15 मिनिटामध्ये. केव्हा शिफ्ट करायचंय मित्रांनो? आपल्याला जेव्हा 3 कॅन्डल बनल्या तेव्हा आपल्याला शिफ्ट करायचंय. आणि शिफ्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता 15 मिनिटाचा पण ब्रेकआउटच झालेला आहे, म्हणजे आपला ट्रेड अजूनही ऍक्टिव्हेट आहे. जेव्हाही मार्केट 4 कॅन्डल बनवल्या, 15 मिनिटाच्या 4 कॅन्डल बनवल्या जशा की आता इथे, तेव्हा मी 1 आवर मध्ये मी याला शिफ्ट करणार आहे मित्रांनो. आता माझा ट्रेड ऑलरेडी चालू होता 15 मिनिटामध्ये. थोडं कन्फ्युज होऊ शकतं, तुमचा ट्रेड आपला चालू आहे पण 1 आवर मध्ये का शिफ्ट केलं मी? कारण मला कॅन्डल मोठ्या टाइम फ्रेमवर काय बनते ते पाहायचंय. तर मला इथे मोठ्या टाइम फ्रेमवर कॅन्डल कशी बनताना दिसते, रिजेक्शन घेतलेली कॅन्डल बनताना दिसते. तर इथे माझा तो ऑलरेडी ट्रेड चालू ना, त्याच्यामध्ये मी प्रॉफिट या ठिकाणी बुक करणार आहे. आणि दिवसाला आता सेकंड जोही ट्रेड असेल माझा, तो या ठिकाणी मी 1 आवरची रेंज जेव्हा ही ब्रेक होईल तेव्हा घेणार आहे. जशी तुम्हाला ही साधारण 1:15 वाजता ब्रेक होताना दिसते, लॉंग वीक आणि बुलिश कॅन्डल बनलेली. तर तुम्ही इथून ट्रेड पाहू शकता. स्टार्टिंगला 5 मिनिटाची का सिलेक्ट केली? कारण आपण तिच्यात स्कॅल्पिंग करू शकतो. 15 मिनिटाची का सिलेक्ट केली? कारण 10:30 वाजेपर्यंत मार्केट एक ट्रेंडिंग असू शकतं मित्रांनो, म्हणून आपण 15 मिनिटाची कॅन्डल सिलेक्ट केली. पण त्यानंतर 1 तासाची का आपण सिलेक्ट केली? कारण दिवसाला कधी मोमेंटम येणार आहे तर तिला 1 तासाची रेंज ही ब्रेक करणं कंपल्सरी आहे, तेव्हा आपल्याला मोमेंटम पाहायला मिळेल. याचे आपण उदाहरणं जे पाहणार आहे तिच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण परत प्रिव्हियस दिवसावर आलो आणि 5 मिनिटाची टाइम फ्रेम इथे सिलेक्ट केलेली आहे. हाय मार्क करून घ्यायचा ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलंय, आणि पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलचा लो मार्क करून घेतला इथे. बरोबर आहे. ब्रेक झालं, बढिया ट्रेड पाहायला मिळाला. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं, 5 मिनिटांमध्ये आपण का शिफ्ट झालोय की सकाळची मोमेंटम आपल्याला कॅप्चर करायची, स्टार्टिंगची. त्यानंतर आपण 15 मिनिटाची मोमेंटम का पाहतोय की 10:30 पर्यंत मार्केट ट्रेंडिंग असायची शक्यता असते. जास्ती लोक ऍक्टिव्हेट असतात, जास्ती पार्टिसिपेंट असतात मित्रांनो. त्यानंतर जेव्हा 1 तास होतो ना, तेव्हा मार्केट थोडंसं तुम्ही नेहमी पाहिलं असेल साइडवेज झालेलं दिसतंय. त्यामुळे आपण नंतर 1 तासाची रेंज शिफ्ट करतो. हे लक्षात ठेवायचं, कन्फ्यूज व्हायचं नाहीये. आपल्याला जेव्हाही नवीन ट्रेड घ्यायचा आहे तेव्हा आपण टाइम फ्रेम स्विच करणार आहे. जसं की 5 मिनिटाचे स्कॅल्पिंग मध्ये आपल्याला जिथपर्यंत प्रॉफिट भेटतं रिस्क टू रिवॉर्ड नुसार ते घ्यायचंय. हा ट्रेड झाला का आता मी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर स्विच होणार आहे. 15 मिनिटामध्ये माझा ट्रेड ऍक्टिव्हेट असेल तर मी 15 मिनिटामध्ये ट्रेड घेणार आहे. आणि 15 मिनिटाचा ट्रेड झाल्यानंतर नवीन ट्रेड कधी मला घ्यायचं तर मला 1 तासाच्या टाइम फ्रेमवर जायचं. यासाठी आपल्याला टाइम फ्रेम स्विच करत जायचं. तर आता इथे 5 मिनिटामध्ये तर मला चांगला ट्रेड मिळालाय. आपण 10 तारीख पाहतोय. आता आपण 15 मिनिटामध्ये शिफ्ट होऊ. आता 15 मिनिटामध्ये जेव्हा शिफ्ट झालो
तर आपल्याला ही रेंज कामाची का 5 मिनिटाची नाही, आपण हिला एक्सटेंड करून घेणार आहे. आता ज्यांचा 5 मिनिटाचा टाइम फ्रेम ट्रेड मिस झालेला आहे तर त्यांनी 15 मिनिटांमध्ये पण इथे ट्रेड घेऊ शकतात. आपल्याला घाई गर्दी करायची नाहीये. 15 मिनिटाचा ब्रेकआउट झाल्यावर तुम्ही ट्रेड घेऊ शकता. ट्रेड घेतल्यानंतर तुम्ही रेंज मार्क केली ना, मग तुम्ही 5 मिनिटांमध्ये पण शिफ्ट करू शकतात मित्रांनो. तुम्हाला एकदाचा ट्रेड ऍक्टिव्हेट झाल्यानंतर आपण 1 तासाच्या टाइम फ्रेमवर जाऊया. आता आपण 1 तासाच्या टाइम फ्रेमवर आले. आपल्याला रेंज मार्क करायची, खाली तारीख पाहू शकतात 10 तारीख आहे मित्रांनो, आणि इथे मी हाय मार्क केला. का केला? कारण आता मला नवीन ट्रेड कधी करायचा आहे इंट्राडे मध्ये, तर मी 1 तासाची रेंज ब्रेक होण्याचा वेट करेल. आणि तुम्ही पाहू शकता मार्केटने रेंज ब्रेक केली का नाही. म्हणजे माझा 10:30 नंतर इथे एकही चांगला ट्रेड ऍक्टिव्हेट होत नाही. आले लक्षात? साइडवेज होणारे, रेंज बाउंड होणारे, तर यानंतर तुम्हाला कोणताही ट्रेड करायचा नाहीये. हां, तुम्ही इथे स्कॅल्पिंग करू शकता, पण मोठा ट्रेड तुम्हाला रेंजच्या बाहेरच गेल्यावर पाहायला मिळेल. म्हणजे मी या ठिकाणी आता लहान लहान प्रॉफिट घ्यायचा विचार करू शकतो, कारण तो रेंजच्या बाहेर जात नाही. आता आपण 9 तारखेचं उदाहरण पाहूयात. हे पहा मित्रांनो, 9 तारखेचा चार्ट इथे लावलेला आहे. रेंज आपण इथे मार्क करू, लो, आणि हा झाला त्याचा हाय. आता ऑलमोस्ट तुम्ही कधी नोटीस केलं तर 15 मिनिटाची रेंज पण तिच्यातच येते, कारण 3 कॅन्डलच्या वरती कॅन्डल ऑलरेडी हिच्यात बनून गेलेल्या आहे. म्हणून 5 मिनिटांनी 15 मिनिटाच्या दोन्ही रेंजचं ऑलमोस्ट इथे ब्रेकआउट एक साथच झालेलं आहे. आणि तुम्ही ट्रेड पाहू शकता किती छान पाहायला मिळाला, मोमेंटम कॅप्चर झाली. आता 5 आणि 15 मिनिटांमध्ये माझा ट्रेड झालाय, पण मला अजून नवीन ट्रेड कधी घ्यायची इच्छा आहे, किंवा मी माझा प्रॉफिट बुक केला आणि वेट करतोय मी नवीन ट्रेडसाठी, तर मी आता 1 तासाच्या टाइम फ्रेमवर शिफ्ट करणार आहे. आणि तुम्ही आता इथे पाहू शकता हाय तर सिमिलर आहे. मी लो मार्क करून घेईल. या ठिकाणी लो मार्क केला मी. माझा कधी 5 मिनिटांमध्ये ट्रेड मिस झाला होता, 15 मिनिटांमध्ये झाला होता, तर मी 1 तासाचा ब्रेकआउट नंतर मी ट्रेड घेईल. आणि तोही ट्रेड मला बढिया या ठिकाणी पाहायला मिळाला आहे मित्रांनो. या प्रकारे तुम्हाला शिफ्ट करायचे आहे आपले टाइम फ्रेम, आणि त्यानुसार तुम्हाला ट्रेड ऍक्टिव्हेट करायचा आहे. टाइम फ्रेम स्विच करायचा. आता आपण हे जाताना पाहिलं टाइम फ्रेम कसा स्विच केलाय. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एक युनिक स्ट्रॅटेजी पाहणार. कधी तुम्हाला टाइम फ्रेम स्विच करायवर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल मित्रांनो, तर स्विच म्हणून कमेंट करा मित्रांनो. आपण लवकरच याचा पुढचा भाग बनवूया. लाईक शेअर तर करायचंच आहे, कमेंट देखील करा मित्रांनो. आणि अशाच प्रकारचं युनिक आणि थोड्या वेगळ्या पद्धतीचं नॉलेज कधी तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.